नमस्कार. आम्ही आयज एक अशे वेंचणुकेचे विश्लेषण करतात जोईम डॉर एक मत महत्वाचो ठरलो. ही कहाणी वेलीमची, जोईम जीक आणि हार हातूंतलो फरक इतलो लहान आशिल्लो की तो आंकड्यांपरस लोकशाहीच्या खऱ्या मोलाची जाणविकाय करून दिता. चलात ह्या राजकीय झुलाचेर एक बारीक नोदर मारूया. 169 हांव फकत एक अंकडो न्हय. 2022 वर्सा वेलीम विधानसभा वेंचणुकेंत जिखपी आणि हारपी हाच्या मदलो हो फरक फकत 169 मत. संपलें. इतल्या लहान फरकान एक सरकार घोटूंक व मोडूंक शकता. हें आमकां उगडास करते की लोकशाहींत दर एका मताचो आवाज कितलो महत्वाचो. तर प्रश्न हा उपरास होता, इतली लागींची स्पर्धा जिखतात कशी व हरवतात कशी. हे नसीब व हेचे फाटल्यान एका थरावीत चिंतून केलेले रणनितीचो हात आसा. हाचो जबाब सोदूंक आमकां पड्ड्या फाटलीन चालपी खेळ समजून घेवचो पडटलो. आमचे पहिले काम हो 169 मोटांचो प्रश्न सोडोवप आणि ताच्या खातीर आमी गोंयच्या वेली मतदारसंघात वचें पडटलें जंय ही कहाणी घडली. वेलीम दक्षिण गोंयचो हो मतदारसंघ. हांगे सुमार 31,500 मतदार आसात. 2022 वर्षात हांगे राजकारणात एक नवो मोड घेतलो. आम आदमी पार्टीन काँग्रेसाक फकत 169 मतांनी हरायलोन. ही जिखड ल्हान दिसली तरी तिने वेलीमची परंपरेक राजकीय समीकरणान बदलून उडवली. जिखेचा फरक म्हणल्यार कितें? जिखपी आणि दुसऱ्या स्थानार असलेल्या उमेदवाराच्या मतांमदलो अंतर. वेलीमान तो कितल्या किल्लान फक्त 0.72% आशिल्लो. म्हणल्यार दर 1000 मतां फाटल्यान फक्त 7 मतांचा फरक. अशा वेळार जीक नसिबाच्यार थारो ना, ती एक एकदम बारीकसाणीने अंक लिहिलेल्या रणनितीच्या आधारून असता. तर आता आमी एका वेंचणूक प्रचाराच्या ब्लूप्रिंटाचं विश्लेषण करूया. हांतूंतल्या आमकां करतुले की इतली ल्हान स्पर्धा जिंकपाक पडुल्या फाटल्यान कितें चोलोता. ह्या जागेचो इतिहास पळयात. तो सांगता की परंपरेकपणी ही बैठक स्थानिक अपक्ष आणि काँग्रेसमध्ये घुंवताली. हाचो अर्थ असो की वेलीमचे मतदार कोण एकल्या पक्षाक बांधून उरोंक नात. तांकां स्थानिक उमेदवार आणि स्थानिक विकास चोड महत्वाचो. ह्या स्लायडार एक नजर मारात. हाय काँग्रेस पक्षाची वेलीमांतली चोड उन संफ्रणाची काणी स्पश्ट करता. 1999 वर्सा जंय तांकां सुमार 66% मोतां मेळ्ळी, थंय 2022 मेरेन तो अंकडो फकत 22%आर पावलो. हो फकत मोतांचो घोटक न्हय, हो मतदाराचो विश्वास कमी झाल्याचो एक स्पश्ट इशारो. पण असे कित्याक जाले? हे अंकडे ती काणे आनीक खोलायन सांगतात. जिखेचो फरक लगातार कमी जात गेला. 1999 मध्ये 44% आशिल्लो तो आता 1% परस कमी झाला. पण मतदानाचो प्रमाण वाढलां. हाचो सारखो अर्थ असो, स्पर्धा कडक झाल्या, मतदार अधिक जागृत झाल्यात आणि आता दर एक मत महत्वाचो ठरता. एक बरी रणनीती करच्या पयलीं मतदाराची नब्ज समजून घेवप चोड गरजेचें. तांच्या मनात कितें चालता, तांच्या प्रश्न कितें आसात, चलात पयलीं ही नब्ज कशी तपासतात. वेलीमची जनसंख्या ही ताच्या राजकारणाची चावी. हांगा छोडशे लोक कॅथलिक समाजाचे आसात. तेच बरोबर सुमार 17.6% एसटी लोकवस्ती आसा, जांतून गावडा आणि कोली समाज मुख्य आसात. वेंचणुकीच्या वेळार जात आणि धर्माचा समीकरणना निकाल ठरावपण एक व्हड भूमिका करतात. दर एक पक्ष ह्या वेगळ्या वेगळ्या पंगडांक आपल्या वाटेन ओडपाचो प्रयत्न करता. आतम पलिवया दोन मुख्य पक्षांक काँग्रेस आणि बीजेपी त्यांच्या बलिष्ठ आणि अस्कोट जाग्यांवरीम. काँग्रेसात इतिहासिक वळख असा, पूण त्यांची प्रतिमा मलवल्या आणि मुळाल स्तरावरील संघटन अस्कोट झालं. दुसरे वाटेन बीजेपीचं संघटन घट्ट असा, पूण वेलीमान टँका भायले म्हणून पळटात. म्हणल्यार दोन्ही पक्षांमुखार वेगवेगळे आव्हान आसात. पूण वेंचणूक फक्त पक्ष आणि उमेदवारांमध्येच झुजुना, जायते भायले घटक ताचोर प्रभाव घालतात. राजकीय आघाड्यो, बेरोजगारीसारखे आर्थिक प्रश्न, जात धर्मांची समीकरणां, व्हॉट्सॲपसारखी डिजिटल हत्यारां आणि दोऱ्या देगेची झेज सारखे पर्यावरणाचे विषय, हे सगळे मिळून वेंचणुकेची दिशा ठरायता. आयच्या काळार वेंचणुकेचे झूज फुडाऱ्यार न्हय पण लोकांच्या हातांतल्या मोबायलार खेळतात. आणि हाचं सगळ्यात व्हडलें हत्यार म्हळें व्हॉट्सॲप. 2022 फुटकिरे चॅट आणि व्हिडिओ वापरून खूप अफवा पसरयल्यो. हे दाखविता की फुटकिरी माहिती कितल्या बेगीन पसरूंक शकता. पण असो वेळार आमच्या संविधानान दिल्या मूल्यांन विसरचले नायने. उलोवपाचो हक्क आसा, पण जबाबदारेन.
समाजात शांतता आणि एकचार सांबाळप दोर एकल्याचें कर्तव्य. तर आत्ता मेरेन आमी समस्याविशीं विश्लेषण केलं. आतां पळोवया उपाय. ही बैठक परतून जिखपा खातीर एक 90 दिसांचो कमबॅक प्लॅन कसो तयार केल्लो, चलात ताचे बारीकसाणीन पळोवया. हा योजना 3 भागात वाटलोली. पहिलो भाग 90 ते 60 दीस पहिले मुलास्थरार संघटन परतून घट करप. दर एका बुथार पोक्षाचो आधार घट करप. दुसरो भाग 60 ते 30 दीस पहिले आपलो संदेश लोकांन मेरेन पावोवप. आनी तिसरो निमाळो आनी सगळ्यान म्हत्वाचो भाग मतदारांक मतदान केंद्रार हाडून मतदान करून घेवप. एकदम योजनाबद्ध पद्धत. आनी ह्या ब्लूप्रिंटांतल्यान एक महत्वाची गोष्ट समकार येता. मतदारांन व्हडल्या भाशोवणाका नाका. तांकां उदोक, निवळसण आनी रस्ते सारखे मुलावे प्रश्न सुट्टावे जाय. हाचो स्पश्ट अर्थ असो की लोकांक व्हडल्या राजकीय भाशाभाशें पोरोस आपली रोजाचीं गरजेचीं कामां चड म्हत्वाचीं. यशस्वी राजकारण हाचेरूच आधारीत आसता. तर ह्या सगळ्या विश्लेषणातल्यान आमी कितें शिकतात? वेलीमची ही कहाणी आयच्या काळात वेंचणुकेच्या झुजाचं बदललेलं रूप कसे दाखविता? चलात निमाण्या भागांत हाचेर विचार करूया. आयच्या वेंचणुकेंत जिखपाक कितें गरजेचें अंदाज न्हय पण डेटाचेर आधारीत निर्णय. स्थानीक प्रश्नांकन पयलें म्हत्व. डिजिटल मैदानार प्रभुत्व. लोकांचो विश्वास परतून जिखोवप आनी मुलास्तरावयलम संघटन घट्ट आसूं. हेम करीत आसतना मतदाराच्या खाजगी माहितीचो सन्मान करप गरजेचें. भारताचे कायदे जोसे डीपीडीपी नागरिकांकन त्यांची माहिती कशी वापरची हाचेर नियंत्रण दितात. राजकारणान टेक्नोचो वापर करचो पण लोकांच्या सन्मानाक आनी खाजगीपणाक केदाच दुखा पडची न्हय. आमी एका असा युगात जियतात जंय दर एका मताक डाटा आणि टेक्नॉलॉजीच्या आधारान परखून लक्ष केलेला जाता. ताका प्रेसिजन पॉलिटिक्स म्हणटात. अशा वेळार एक मतदार कसो आमची सगळ्यात व्हडली शक्ती खंयची हे या प्रश्नाचेर विचार करप खूप गरजेचे. जो कोण लोकांचो फुडारी जावन सोदतो आणि आपल्या मतदारसंघाची उदरगत करून सोदता त्याने blueprintstrategies.ai हाका mgr@blueprintstrategies.ai हाचेर संपर्क करचो वो 08042041602 हाचेर फोन करचो. राजकारण्य स्वातापरोस वोड्डेम हेतू